उठली म्हणून या लोकांनी मला मसाला बनवायला नेलं नाही. ती माझी मावशी. हाय बोल मावशी. हाय. सबस्क्राईब करायला सांग माझ्या ब्लॉगला. हा दीदीची आमच्या सबस्क्राईब करा. आयुष आतू पुढे बसलाय. त्याला तर दाखवलं होतं ब्लॉगमध्ये. आता मी चालले सिद्धिविनायकला. काहीतरी असेल त्यांचं गरम गळी. आणि मुंबई पोलीस आहे का काहीतरी. कोण बोलतं की हे काली पिली नाही आहे चालू. मी बघितली काली पिली चालू आहे अजून पण. काय ते काली पिली टॅक्सी चालूच आहे ना. मग ते लोक काय बोलले होते की मधी नाही काळी पिली म्हणून. मी तर बघितली होती लास्ट टाइम पण मी आले होते तेव्हा. आम्ही पण तसले जाणे आले ती रात्री. हा ना. अच्छा याची होती गीताने ना एक मला ऍड्रेस पाठवलेला चीज. कुठे आलाय आपण आलोय सिद्धिविनायक मंदिर. तू किती वर्षांनी आलाय सिद्धिविनायकला? मी मुंबईत राहून लास्ट आलेली तेव्हाच आलो. हा ना. आणि मी इथे न राहून 2 वर्षांनी आली. हा आला असेल 5 वर्षांनी. 5 काय जास्त वर्षांनी हे ना. ठरव. चला मी ना आत गेल्यावर दाखवलं तुम्हाला. भरपूर गर्दी आहे. मे बी 1 मे आहे म्हणून. काय काय की आपल्या येड्यात काढलं मावशी इथं सांग. लाईनीत पहिलं लाईन सांगितली आम्हाला की आम्ही परडी घ्यायला सांगितली. जा लवकर संपणार आहे, बंद होणार आहे. आणि मुखदर्शन पण आम्हाला सरळ घेऊन येते. हा ना. आणि काय आणि ते पण नाही तर ते मोदक रेस्टॉरंट मध्ये बास्केट मध्ये टाकायला सांगितलं. हा. आणि आम्हाला मुखदर्शन भेटलंच नाही. कोण सांगत पण नाही तर फक्त बिझनेस करतात नाही, त्यांनी तिकडनं. सांगितलं पाहिजे ना की ट्रे घेऊ नका. तुम्ही मुखदर्शनाला जाणार आहे की तुम्ही दर्शन घ्यायला जाणार आहे आतून. तिथं कोण आतून सांगायला गेलं पण असतं नाही. तर 1500 रुपयाचा हे घ्यायचं आणि ती परडी घेऊन जायची. ते परडी घेतली आम्ही, पण आम्ही गेलो तर मुखदर्शनात घेतलीच नाही. टाकलं तिकडे नाही आलो. काय फायदा. व्हेरी बॅड मॅनेजमेंट हे की नाही मम्मी. आणि त्याच्या त्या मोदक त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं होतं. माझी मावशी म्हणते आम्ही 400 रुपयाचे आंबे घेतले आणि तुम्ही 2 ग्लास रुपये ज्यूस पिलं का. 350 रुपयाचे 2 मँगो ज्यूस. काय करणार. आता आम्ही चाललो शॉपिंगला दादरला. काय म्हटलं काका. मोठी गाडीत नाही जायचं आम्हाला. व्हेरी बॅड एक्सपिरियन्स. आधीसारखे नाही टॅक्सीवाले. थांबा म्हटलं इथं जायचंय. नाही म्हणतात सरळ. हे की नाही अथर्व. असं होतं का आधी. नाही ना. नाही आली आहे अजून. म्हणून ते ओला उबरवाले गेलेले तेच बरे. टॅक्सीवाले येतच नाहीत लगेच. ओला उबरवाले पण डबल पैसे घेतात. हा असं यांचं म्हणणं आहे की आता पैसे भरपूर डबल घेतात. आम्ही काली पिलीमध्ये बसलोय. त्याच्यात एसी नाही. मी वितळली. मावशी पण वितळली है ना मावशी. मेल्ट झालीस ना तू गरमीने. काय माहिती पण खूप गर्मी आहे. शांति दूध डाला ये स्टेशन जाएंगे कैलाश से नहीं लेपर भी मार्केट चालू हो जाएगी. चलेगा इधर से लेना. हाँ चलेगा. वो पता चला कि फिर हाँ वो रोड पे बराबर. हाँ वो रोड पे ही मार्केट में ही जाएंगे. हाँ बराबर. ये शांति दूध है ना. शांति दूध आगे पता है ब्रिज के पास में. हाँ आगे बराबर. माझी मम्मी सांगत होती हे एक्झॅक्टली ट्रेनच्या डब्यासारखं आहे. आतून रेस्टॉरंट आणि खूप फेमस आहे आणि नियर बाय दादर रेल्वे स्टेशनच्या इथे आहे. सो कूल. अथर्व आमच्यासोबत बोर होणार आहे कारण की आम्ही आलोय शॉपिंग करायला. हिंद माताला आलोय. म्हणजे दादरला जे मुंबईचे लोक आहेत त्यांना माहिती असेल.
हे लोक इकडे बघतात ड्रेस आणि ऑल, कारण की हे लोक जाणार आहेत कुठेतरी ट्रिपला म्हणून. या तू, तुला बोलायचं माझ्या व्लॉगमध्ये, तू बोर होशील ना, तू बोल. काय बोल, असंच बोल. तुला बोर नाही होते? त्याला बोर होते बिचारायला, मग मी त्याला जबरदस्तीने घेऊन आले. उद्या आपण जाऊया कुलाबाला. आम्ही उद्याचा प्लॅन आहे आमचा कुलाबा. आता जाऊ शकतो ना मरीन ड्राईव्हला? इथनं जवळ आहे मरीन ड्राईव्ह. हां, हाच प्रॉब्लेम आहे, ईस्ट वेस्ट. मग आता आपण ईस्टला आहे का? पण बरं आहे, आपल्याला खाली जायला. चल, पॅकिंग करते. हे होलसेलवाले अगं हे डिलिव्हर करतात आहे. बघ तुला घे, तू मटेरियल घेत असेल तर घे तुला मटेरियल. तू कुठे जाईल? रेडीमेड ड्रेस कपडा आहे क्या? कपडा आहे. कपडा काय करायचा? रेडीमेड पाहिजे ना. रेडीमेड असं कॉटन नाही आहे. येईल इथे शॉपिंग करायला, पण हे बोरिंग आहे. नथिंग सो मच एक्साइटिंग. आणि कोण बोलतं मुंबईला स्वस्त आहे असं ना? हां, मग सगळ्यांना कळतं ना मी ब्लॉग करते ते. थँक्स आयुष, आतू. थँक्यू आडू, थँक्यू. मला वाटलं इथे स्वस्त असेल, पण इकडे काहीच स्वस्त नाही आहे, सगळं महाग झालं. मुंबईला स्वस्त नाही, मग तेच. मग काही रेट असं काही नाही. मग लोक बोलतात की इथं स्ट्रीट शॉपिंग स्वस्त आहे. नाही आहे काही स्वस्त. पण कुलाबाला सुद्धा मी गेले होते ना, सगळं जे स्टार्टिंग प्राइस असतं 800-900 असंच असतं. बार्गेनिंग करून येतात 150. काय बात करतो? मग उद्या जाऊया ना आपण लवकर, 12 वाजता वगैरे. तिथे कुठे ऊन असणार आहे त्याच्या खाली? मग काय दिवस कशाला वाया घालवायचा? सकाळी नव्हे, 12 वाजता. दुपार मग दुपारी जाऊया ना. ऊन खूप असतं. आपल्याला काय उन्हात थांबायचे का? मावशी काय बोलली काय? बघू, तिने बोलवले. आमची शॉपिंग अनसक्सेसफुल झाली. फक्त मम्मीचा एक ड्रेस घेतला, मावशीला काहीच आवडलं नाही. सेकंड टाइम घेणार, उद्या घेणार. उद्या घेणार आहे. उद्या कुठे जायचं आहे आपण? कुठे जाऊ? ए चल, आता दादरला जाऊन. दादर तर उघडं असेल ना? नाही बाई, ते रस्त्यावरचं दादर. काय नाही 9 वाजले. अरे तिथे चल ना, मला एक छोटा टॉप घ्यायचा होता. इकडनं आलो होतो तेव्हा. चल घे. अरे 200लाच होते. नको तिथे, उद्या घे. उद्या आरामात घेऊ आपण. लवकर ये. मग आता आपण घरी जायचं लवकर. लवकर कर. बाई 12 वाजेपर्यंत ठेव पण. आहे का माणसाची बघ ना. मग असं कसं मुंबई असून माणसं नाही तिथं? दिसताय आपल्याला सांगणारे कोण दिसत? पण शॉपिंग एकदम अशी शॉपिंग नाही झाली, अनसक्सेसफुल शॉपिंग झाली. आणि अथर्व तर एक नंबरचा कंटाळलाय. आणि एवढं लवकर काय हे लोक बंद करतात यार? काय बघताच येत नाही. महाराष्ट्र दिन. म्हणून बंद केलंय, नाहीतर असतं एवढं वेळ एवढं. मे बी हा महाराष्ट्र दिन आहे म्हणून बंद करतात लवकर. बघूया आपण इकडे जाऊन. वाव, किती सुंदर दिसते तू. त्यानंतर आम्ही दमलो आणि घरी आलो आणि मग मी या म्यावसोबत खेळत होते. दॅट्स इट फॉर द व्हिडिओ गाईज.